अकोला महानगरातील बजरंग दल यांच्या वतीने देशातील विविध सामाजिक व सुरक्षाविषयक मुद्द्यांकडे लक्ष वेधत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले आहे। हे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पाठविण्यात आले असून त्यामध्ये विविध बाबींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात अवैध कब्जे, समाज विघातक कृत्ये आणि काही संवेदनशील सामाजिक मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच लव जिहाद सारख्या प्रकरणाचा संदर्भ देत अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। काही शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रकरणांचा उल्लेख करत देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय सार्वजनिक व सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटविणे तसेच जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी कडक केंद्रीय कायदा करण्याची मागणीही करण्यात आली आहे। समाजात वैमनस्य निर्माण करणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जनजाती व अल्पसंख्याक भागातील शोषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाने या सर्व बाबीवर तात्काळ लक्ष देऊन देशात शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। आज देशभरात बजरंग दलाच्या माध्यमातून कट्टर इस्लामिक जिहादाविरुद्ध आंदोलन विरोध प्रदर्शन केले जात आहे। अनेक घटना प्रत्येक शहरातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक राज्यातून समोर येत आहेत। नाशिकची कॉर्पोरेट जिहाद, त्या ठिकाणी जबरदस्ती हिंदू मुलींना धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक निरेटिव्ह त्यांनी असं केला होता की अशिक्षित मुसलमान असतात पण आणि त्यामध्ये आज शिक्षित आहेत। अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर्स महिला त्याच्यामध्ये आहेत। त्यानंतर कॉर्पोरेट जिहादमध्ये नाशिकच्या महिला सुद्धा आहेत। म्हणजे मुस्लिम आणि महिला आणि पुरुष दोन्ही ताकदीनं जिहाद करायला समोर निघालेले आहेत। या जिहादाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा जिहाद उखडून फेकण्यासाठी बजरंग दल आता रस्त्यावर उतरलेला आहे।